हो, जावा दुकानातनं बेसन आणि दही घेऊन या पटकन. हॅलो सांग लगेच. मम्मी तुला माहित आहे काय, वहिनीनं आत्ताच दादाला ना बेसन आणि दही आणायला पाठवलेलं. बघ आता वहिनी कसं मस्तपैकी गरमागरम भजी करत्या. ए ग बस ग, माझी लाडकी सून दही धपाटच करणार माझ्यासाठी. ए ग बसा, माझ्या बायकोचा माझ्यावर बक्कळ जीव आहे. तिने बेसनाच्या वड्याच करणार. ए गप्रे दादा, भजीच करणार. दही धपाटच करणार. ग बसा, उगा बेसनाच्या वड्याच करणार. तुम्हाला बघायचं का? भजी बघायचं का तुम्हाला? दही धपाट. चला चला बघा या. चल चल. लाडकी सून म्हण, खा आता दही धपाटे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला कधीच शिव्या नाही शिकवल्या. आम्ही स्वतः शिकलोय. सासूबाई, आज भाजीला काय बनवू? बनव की पिठलं. ए मम्मी, मी पिठलं नाही खाणार, मला नाही आवडत पिठलं. मग काय खाणार आहेस तू? थांब विचार करत्या. ननंदबाई, मग तुम्हाला वांग्याची भाजी करू का? नको भेंडी करू? नको मग बटाट्याची भाजी बनवते. नको. सुनबाई काटे आण ग तिथली. अगं मम्मी, खातो की मी पिठलं, आवडत आहे मला. ओ मालक, घरला किराणा घेऊन जायचा, आजचा पगार द्या. ए गप काम करा, आता पैसे नाहीत, रविवारी पगार देतो. मग काम पण रविवारीच करता. ओ एक लिपस्टिक द्या. 300 रुपये. ओ हे लिपस्टिक वापस घ्या, आमच्या बायकोन नको म्हणले आणि पैसे वापस द्या म्हणले. किती लिहिलता? 500 रुपयाला. हो तू कोणाला ही पिठी दिलतीस काय? होय दिलती की. 100ची लिपस्टिक 300 रुपयाला दिलती आणि 200 रुपयाला त्याला चुना लावला. अगं त्याला नाही, त्यानंच आपल्याला चुना लावून गेलाय. लिपस्टिक वापस दिलाय आणि 500 रुपये घेऊन गेलाय. इडी कुठली. वाईफला मराठीमध्ये काय म्हणतात? किरकिरी. अहो वाईफला. आई वाईफला होय. आई आजपासून माझ्या बायकोला बिलकुल रागवायचं नाही. जर माझ्या बायकोला रागवलीस तर ह्या घरात मी आणि माझी बायको बिलकुल राहणार नाही. राहा मग तूच एकटी. वा वा वा, मस्त. असंच बोला तुमच्या आईला, अजिबात घाबरू नका. मी कशाला घाबरू? तुझे शिकवलेस ते एक एक शब्द बोलणार मी. बोलतो आईला मी लगेच. थांबा, मी पण येते. आई काय मला तुला एक बोलायचं का? बोल की मग. रात्री आई पनीरची भाजी खाल्लो होतो ग, माझ्या पोटातच लय दुखला. दिवसभर काय बी खातेस, वाचा वाचा वाचा. जा लिंबू पाणी प्यायचा. हा पेतो पेतो वाचलो रे बाबा आईच्या तडाख्यातून. आता माझ्या तडाख्यात वाजता काय? आता तुमची कशी चटणी करते बघा.